प्रकारचा यथार्थ अनुभव सांगितला होता. बरोबर. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द. आणि त्या 4 प्रकारच्या यथार्थ अनुभव जो आहे त्याचं करण देखील किती सांगितलं होतं? 4 प्रकारचा यथार्थ अनुभव म्हणजे 4 प्रकारची प्रमा. आणि त्या प्रमेयचं करण अर्थात प्रमाण ते सुद्धा किती आहेत? 4. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द. बरोबर आहे. त्यापैकी प्रत्यक्ष प्रमा आणि प्रत्यक्ष प्रमेयचं करण प्रत्यक्ष प्रमाण, तसेच अनुमिती प्रमा आणि अनुमिती प्रमेयचं करण अनुमान प्रमाण, या दोघांचंही विवेचन यथासांग झालं आहे. त्याच्यानंतर तिसरी प्रमा आहे उपमिती. आणि त्या उपमिती प्रमेयचं करण जे उपमान प्रमाण याचं आता विवेचन करतात. अथ उपमान परिच्छेद. उपमितीकरणम उपमानम. संज्ञा संज्ञी संबंध ज्ञानम उपमितिः. तत्करणम सादृश्य ज्ञानम. उपदेश वाक्यार्थ स्मरणम अवांतर व्यापारः. तथा हि कश्चित् गवय शब्द वाच्यम अजानन्. कुतश्चित् अरण्यक पुरुषात् गो सदृश गवय इति श्रुत्वा वनं गतः. वाक्यार्थं स्मरन् गो सदृशं पिण्डं पश्यति. तदनन्तरं अयं गवय शब्दवाच्य इति उपमितिः उत्पद्यते. इति उपमानम्. ठीक आहे. बघा, मूळमध्ये उपमितीकरणम उपमानम. जसं अनुमितीकरणम उपमितीकरणम कशाचं लक्षण आहे? हे उपमान प्रमाणाचं. प्रमेयचं जे करण असतं त्याला प्रमाण म्हणतात. उपमितीचं करण म्हटलं येतं. उपमितीचं जे करण आहे ते काय? उपमान प्रमाण. उपमान प्रमाणाचं हे काय आहे? लक्षण आहे. तर उपमितीकरणम उपमानम. म्हणे पण उपमानाच्या लक्षणामध्ये पद आलाय उपमिती. अगोदर उपमिती म्हणजे काय हे तर माहीत असलं पाहिजे. उपमितीच माहीत नसेल तर उपमितीचं करण कसं कळणार? मग म्हणजे अगोदर उपमिती सांगा. तर उपमितीचं लक्षण करतात काय? संज्ञा संज्ञी संबंध ज्ञानम उपमिती. एक असते संज्ञा आणि एक असतो संज्ञी. आहे की नाही? संज्ञा म्हणजे काय? नाम. आणि त्या नामाचा जो अर्थ त्याला म्हणायचं संज्ञी. दुसऱ्या भाषेत नाम नामी. तिसऱ्या भाषेत वाचक वाच्य. तर शब्द हा काय असतो? वाचक. आणि त्याचा जो अर्थ असतो तो असतो वाच्य. त्याला संज्ञा संज्ञी. उदाहरण घट घकार अकार टकार अकार या 4 वर्णांचा समुदाय मिळून शब्द झाला घट, की ज्याचं उच्चारण केले जात आहे, ऐकल्या जात आहे. हा जो शब्द झाला ही झाली संज्ञा. आणि या घट शब्दाचा जो अर्थ वस्तू मडकं की ज्याच्यात आपण पाणी भरून ठेवू शकतो त्याला म्हणायचं काय? संज्ञी. काय जी? संज्ञी. व्यवहारामध्ये संज्ञा अमुक संज्ञेचा अमुक संज्ञी आहे हे ज्ञान होणं फार महत्वाचं आहे. हे ज्ञान नसेल तर शब्द ऐकून सुद्धा शाब्दबोध होत नाही, अर्थ कळत नाही. अशा वेळेस मनुष्य म्हणतो या शब्दाचा अर्थ नाही कळला हो, नेमका काय आहे ते कळलं की नाही? तर चला, तर सादृश्य वगैरे ज्ञान झालं
त्याच्यानंतर अमुक संज्ञेचा अमुक संज्ञा आहे असा निश्चय होणं यालाच म्हणतात उपमिती. काय म्हणायचं जी? उपमिती. आणि त्या उपमितीचं जे करण त्याला म्हणायचं काय? उपमान प्रमाण. ठीक आहे. संज्ञा संज्ञी संबंध ज्ञान उपमिती ही लागले एवढं. उपमिती झाली आता ही. मग तत्करणम तत्करणम उपमितीकरणम उपमानम. उपमितीचं जे करण असेल ते काय? उपमान. पण कोण आहे असं ते करण दिलं येतं. तत्करणम सादृश्य ज्ञानम. उपमितीचं करण कोण आहे? सादृश्य ज्ञान. सादृश्य ज्ञान हे काय झालं? उपमान प्रमाण. सादृश्य ज्ञान हे काय आहे? उपमान प्रमाण. आणि त्या सादृश्य ज्ञानापासून जो निश्चय होतो संज्ञा संज्ञेचा निश्चय की अमुक संज्ञेचा वाचक अमुक संज्ञी आहे असं निश्चयात्मक जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला म्हणायचं काय? उपमिती. कळलं जी? सादृश्य ज्ञान काय झालं? उपमान. आणि त्याने होणारा निश्चय कोणता निश्चय? संज्ञा संज्ञेचा निश्चय हे झालं काय? उपमिती. दोन्ही गोष्टी कळल्या, उपमान आणि उपमिती. उदाहरणाने समजावून सांगतात ग्रंथकार. म्हणजे मग ठीक आहे, दोन कळाल्या, संज्ञा आणि संज्ञी, अर्थात उपमान आणि उपमिती. आहे की नाही? उपमान काय आहे आणि उपमिती काय? सादृश्य ज्ञान हे उपमान आहे की नाही? आणि संज्ञा संज्ञीचा बोध हे झालं काय? उपमिती. पण मधला व्यापार सांगावा लागेल, कारण व्यापारवत कारणम करणम. उपमितीचं जे करण आहे त्याला उपमान म्हणतात, पण करण त्यालाच म्हणतात. ते कसं असलं पाहिजे? व्यापारवाद. मधला व्यापार काय आहे सांगतात. तर अतिदेश वाक्यार्थ स्मरणम. अतिदेश वाक्याच्या अर्थाचं स्मरण हा झाला काय? अवांतर व्यापार. अवांतर म्हणजे दोन्हीच्या मधला. उपमान आणि उपमिती या दोघांमधला व्यापार कोण? स्मरण. कसलं स्मरण? अतिदेश वाक्याच्या अर्थाचं स्मरण. हा काय आहे जी? व्यापार. म्हणजे कसं जरा समजावून सांगा उदाहरणाने. सांगतात पहा. तथाही कश्चित म्हणजे कोणी एक पुरुष कसा की ज्याला हे माहीत नाही गवय पदाचा अर्थ काय आहे. गवय शब्द माहिती आहे, त्याला इच्छा आहे गवयाला बघण्याची, परंतु गवय कोणत्या पशुला म्हणतात हे त्याला माहिती नाही. मग तो गेला, त्याला सांगितलं अरे बाबा तुला लय गवय पाहायची इच्छा आहे ना, तर तू काय कर, जंगलात जा. आहे की नाही? विशिष्ट प्रकारचं जंगल, तिथं जाण्याला त्याला सांगितलं. पण तिथं गेल्यावर सुद्धा आता हजारो पशु, वेगवेगळे पशु समोर येणार. मग काय कळणार की अमुकच पशु गवय आहे म्हणून? त्याला असं वाटलं की या ठिकाणी राहणारा हा जो पुरुष आहे, वनात राहणारा आहे की नाही, अरण्यात राहणारा पुरुष, त्याला विचारून घेऊ आपण गवय कसा असतो म्हणून. मग आपल्या लक्षात येईल. म्हणून त्याने विचारलं की गवय कीदृश, गवय कसा असतो. ठीक. मग त्या माणसाने काय केलं, म्हणजे ठीक आहे तुला गवय माहित नाही का? बरं आता कसं सांगावं? बरं बरं म्हणे एक काम कर, तुला गाय माहिती आहे का? हो म्हणे गाय माहिती आहे, आमच्या घरी आहे गाय, दूध देते, आम्ही तिचं दूध खातो वगैरे वगैरे. ठीक. तर म्हणे मग गाय जर माहिती आहे ना तर तू या जंगलात जा. आता असा एखादा पशु तुला दिसला, कसा? गाय नाहीये पण गायी सारखा आहे. गो सदृश गवया. गायी सारखा जो पशु असेल त्याला काय म्हणायचं? गवय. मग आता त्याने ऐकलं हे वाक्य. हे वाक्य म्हणजे कोणतं वाक्य? अतिदेश वाक्याला म्हणतात. काय म्हणायचं? अतिदेश वाक्य. एक असतं उपदेश वाक्य, एक असतं आदेश वाक्य, एक असतं अतिदेश वाक्य. उपदेश कुणाचं कल्याण होण्याकरिता ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या जातात तो काय झाला? उपदेश. ठीक आहे की नाही? आणि मग त्याच्यामध्ये मात्र ऐकणारा स्वतंत्र असतो. तसं अनुष्ठान ऐकायचं किंवा नाही ऐकायचं, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, काय ऐकून त्याचं अनुष्ठान करायचं, आचरण करायचं, याच्यासाठी तो काय असतो? स्वतंत्र असतो. उपदेश वाक्य झालं ते. कळलं? एक असतं आदेश वाक्य. तिथं ऐकणारा स्वतंत्र नसतो. सांगितलं इदम इत्तम हे असं कर, तर ते त्याला करावंच लागतं. याला काय म्हणायचं? आदेश वाक्य. कळलं की नाही? आणि तिसरं आहे अतिदेश वाक्य. सामान्य जिज्ञासा निवृत्ती करण्याकरिता ज्या वाक्याचा प्रयोग केला जातो त्याला म्हणायचं काय? अतिदेश वाक्य. त्याने सामान्य जिज्ञासा आहे गवय कसा असतो म्हणून सांगितलं बिचाऱ्याने, जा गाईसारखा गवय असतो. हा काही उपदेश नाही आहे, हा काही आदेश पण नाही आहे. त्याला एक जिज्ञासा झाली होती, जाणण्याची इच्छा झाली होती. ती निवृत्त करण्याकरिता वाक्याचा काय केला? प्रयोग.
त्याला काय म्हणणार अतिदेश वाक्य. मग अतिदेश वाक्य ऐकलं त्याने, ऐकलं, ऐकून समजून घेतलं, ऐकणे. नंतर तो जंगलात गेला आणि 3-4 दिवस फिरत 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 राहिल्यानंतर एक दिवस त्याला अचानक तो गवय नावाचा पशु दिसला. त्याने चांगलं पाहिलं त्याला, अरे इथे गायसारखं आहे पण गाय नाही आहे, काहीतरी फरक आहे. मग लक्षात आलं अतिदेश वाक्याचा जो अर्थ त्याला कळाला होता. त्याचं काय झालं आता त्याला स्मरण. काय झालं स्मरण. हा हे जे स्मरण आहे ना हा झाला व्यापार. काय आहे जी व्यापार. आणि नंतर त्याचा निश्चय झाला, अरे हाच पशु काय आहे गवय आहे. तर गवय शब्दाचा अर्थ हाच पशु आहे. हा जो निश्चय झाला हीच झाली काय उपमिती. काय झाली जी उपमिती. कळलं मग. तर चला पंक्ती पहा. अतिदेश वाक्यार्थ स्मरणम अवांतर व्यापार. एवढं लागलं. तथाही स्पष्टीकरण करतात मूळमध्ये. कश्चित म्हणजे कोणी एक पुरुष. गवय शब्द वाच्यम किंवा गवय शब्द गवय काय लिहिले तुमच्या पदार्थ. गवय पदार्थम अजानन म्हणजे गवय नावाचा पदार्थ, गवय पदाचा अर्थ काय आहे या गोष्टीला न जाणणारा. कुतश्चित अरण्यक पुरुषात कोणीतरी अरण्यात राहणाऱ्या पुरुषापासून त्याने वाक्य ऐकलं. काय वाक्य ऐकलं. घो सदृश गवय. गाईसारखा काय असतो हे अतिदेश वाक्य ऐकलं. इति श्रुत्वा ऐकून वनम गत. नंतर तो वनात गेला तो मनुष्य. आणि मग तिथं गेल्यानंतर वाच्यार्थम स्मरण त्या वाक्याचा अर्थ त्याचं स्मरण करत करत घो सदृशम पिंडम पश्यती. गाईसारखा पिंड त्याला दिसला. तदनंतरम त्याच्यानंतर काय झालं मग अयम गवय शब्द वाच्य. हाच पशु गवय शब्दाचा काय आहे वाच्य आहे. इथे उपमिती ही उत्पत्ती. अशा रीतीची उपमिती ज्ञान त्याला उत्पन्न होतं. बरोबर जी. इति उपमानम. हे झालं मूळ मधलं उपमान. आता याच्यावर न्यायबोधी न्याय बघा. न्यायबोधी उपमानम लक्षयती उपमितीकरणम इति लागली पंक्ती. मूळमध्ये उपमितीकरणम ही जी पंक्ती आलेली आहे या पंक्तीच्या द्वारे कशाचं लक्षण केलंय ग्रंथकाराने उपमानाचं. तेच दिले इथं की उपमानम लक्षयती आहे की नाही. लक्षणेन बोधयती इत्यर्थ. लक्षण करून त्याचा बोध करवितात. उपमानम लक्षयती उपमितीकरणम इति. पुढे पहा. उपमितीम लक्षयती. त्याच्यानंतर मग आता उपमितीचं लक्षण करत आहे मूळमध्ये. कोणत्या पंक्तीने संज्ञा संज्ञी इत्यादी पंक्तीच्या द्वारे मूळकारांनी लक्षण केलेलं आहे. कशाचं उपमितीचं. उपमितीम लक्षयती संज्ञा संज्ञी इति. त्याचं स्पष्टीकरण करतात न्यायबोधिनीकार. संज्ञा नाम पदम. संज्ञा संज्ञा म्हणजे काय पद. संज्ञा शब्दार्थ काय जी पद शब्द नाम आहे की नाही. संज्ञी बराबर अर्थ. संज्ञी शब्दार्थ काय आहे अर्थ. तयोः संबंध शक्ती. आणि त्या दोघांचा संबंध काय संबंध आहे शक्तिरूप संबंध आहे. कुणाचा संज्ञा आणि संज्ञाचा. ठीक आहे ना. शक्ती म्हणजे काय हाच पशु याच या पदाचा अर्थ आहे. अमुक पदाचा अर्थ अमुक पदार्थ आहे. अशा प्रकारचा संबंधाचा शक्तिरूप संबंधाचा काय झाला त्याला निश्चय झाला. संज्ञा संज्ञेच्या संबंधाचं ज्ञान झालं. तथाच पद पदार्थ संबंध ज्ञानम उपमिती इत्यर्थ. पहिली पंक्तीची पद आणि पदाचा अर्थ यांच्या संबंधाचं जे ज्ञान यालाच म्हणायचं इथं काय जी उपमिती. उपमिती म्हणजे काय पद आणि पदार्थ या दोघांच्या संबंधाचं ज्ञान. त्याला अगोदर फक्त पदाचं ज्ञान होतं गवय, पण त्याचा अर्थ माहित नव्हता. म्हणजे या पदाचा कोणत्या अर्थाशी संबंध हे माहित नव्हतं. पण आता निश्चय झाला. पद आणि पदाच्या अर्थाचा जो संबंध आहे याचा बोध होणं हीच काय आहे उपमिती. पद पदार्थ संबंध ज्ञानम उपमिती इत्यर्थ. पहिली पंक्ती पुढे पहा. उपमानम नाम. उपमान म्हणजे काय आहे नेमकं अतिदेश वाक्यार्थ ज्ञानम. हे काय आहे उपमान. अतिदेश वाक्य ऐकलं होतं की त्या पुरुषाकडून काय वाक्य होतं ते गो सदृश गवय. हे अतिदेश वाक्य. ते वाक्य ऐकल्यानंतर
जो अर्थबोध त्याला झाला हेच आहे काय उपमान. कारण गायीसारखाच कोण गवय सादृश्यतेचं ज्ञान त्याला झालं आणि ते सादृश्य ज्ञान म्हणजेच काय आहे मग उपमान. ठीक आहे चला. उपमानम नाम अतिदेश वाक्यार्थ ज्ञानम. लागली पंक्ती. अतिदेश वाक्याच्या अर्थाचं ज्ञान. अतिदेश वाक्यार्थम स्मरणम व्यापार. आणि अतिदेश वाक्याचा अर्थाचं स्मरण हे काय झालं व्यापार. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनकत्वम व्यापारत्वम. तर ते स्मरण जे आहे ते अगोदर त्याला वाक्याचा अर्थ कळाला म्हणून स्मरण होईल की नाही. मग आता वाक्यार्थ बोध आहे की नाही याच्यापासून जन्य आहे कोण ते स्मरण. आणि त्या वाक्यार्थ बोधापासून उत्पन्न होणारी जी उपमिती त्या उपमितीचं जनक आहे कोण ते स्मरण. वाक्याच्या अर्थाचं स्मरण. आणि म्हणून ते काय आहे व्यापार. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक व्यापार. तत् वाक्यार्थ ज्ञान. अतिदेश वाक्य केल्यानंतर झालेलं ज्ञान. तत् वाक्यार्थ ज्ञान. तज्जन्यत्वे सती वाक्यार्थ ज्ञान जन्यत्वे सती कोण स्मरण. स्मरण कधी पण काय असतं अनुभवपूर्वक असतं. अगोदर त्याने अनुभव घेतला कशाचा वाक्यार्थ ज्ञान त्याला झालं आणि म्हणून त्याला आता अरण्यात गेल्यानंतर काय झालं स्मरण झालं. काय स्मरण झालं गायी सारखा गवय असतो हे काय झालं स्मरण. वाक्यार्थाचं स्मरण. म्हणून तज्जन्यत्वे सती गेलं की नाही. तर वाक्यार्थ ज्ञान अतिदेश वाक्यार्थ ज्ञान तज्जन्य वाक्यार्थ ज्ञान जन्य. तज्जन्यत्वे सती गेलं की नाही कोण स्मरण. पुन्हा तत् वाक्यार्थ ज्ञान तज्जन्य वाक्यार्थ ज्ञान जन्य कोण उपमिती. कोण उपमिती. आणि त्या उपमितीचं जनक कोण स्मरण. आणि म्हणून स्मरण काय झाला व्यापार. लक्षात आलं की नाही घटलं. लक्षात आलं. तत् वाक्यार्थ ज्ञान लक्ष देऊ राहिले की नाही. वाक्यार्थ अरण्यात पुरुषाने बोललेलं जे वाक्य ते वाक्य ऐकल्यानंतर झालेलं त्याच्या डोक्यात ज्ञान अनुभव तत्. आणि अनुभवाच्या पासूनच अनुभव असेल तरच काय होत असतं स्मरण. म्हणून अनुभवापासून जन्य आहे कोण स्मरण. म्हणून तत् वाक्यार्थ ज्ञान तज्जन्यत्वे सती वाक्यार्थ ज्ञान जन्यत्वे सती. वाक्यार्थ ज्ञानापासून जन्य आहे कोण स्मरण. स्मरणावर न्यायचं पद कारण व्यापार स्मरण करायचं आहे. पुन्हा तत् वाक्यार्थ ज्ञान तज्जन्य वाक्यार्थ ज्ञान जन्य कोण उपमिती. वाक्यार्थ ज्ञान त्याने वाक्य बोललंच नसता वाक्यार्थ ज्ञानच झालं नसतं तर उपमिती झाली असती का नाही. उपमितीला कारण वाक्यार्थ ज्ञान आहे की नाही. म्हणून तत् वाक्यार्थ ज्ञान तज्जन्य 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 वाक्यार्थ ज्ञान जन्य कोण उपमिती. आणि त्या उपमितीचा जनक कोण स्मरण. आणि म्हणून स्मरण काय आहे दोन्ही पद गेले. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनकत्वं व्यापारस्य लक्षणम. लागला अर्थ. चला पुढे पहा. अतिदेश वाक्यार्थ स्मरणम व्यापार हे चाललं ना. पुढे आहे न्यायबोधिनी मध्ये बघा. तथाच पद पदार्थ संबंध ज्ञानम उपमिती इत्यर्थ. उपमानम नाम अतिदेश वाक्यार्थ ज्ञानम. बरोबर. पुढे पहा. अतिदेश वाक्यार्थ स्मरणम व्यापार. अतिदेश वाक्याच्या अर्थाचं स्मरण हा काय झाला व्यापार. आणि उपमिती काय आहे जी फलम. तर तिन्ही गोष्टी कळाल्या. करण व्यापार फल. करण कोण वाक्यार्थ ज्ञान. व्यापार कोण स्मरण. अतिदेश वाक्यार्थाचं स्मरण आणि फल काय उपमिती फलम. पुढे पहा. गो सदृश गवय पद वाच्य इत्याकार वाक्यात. हे वाक्य ऐकलं होतं त्याने. गो सदृश गवय पद वाच्य गाई सारखा जो असतो तो गवय पदाचा वाच्य आहे. इत्याकारक वाक्यात अशा वाक्यापासून गो सादृश्यावच्छिन्न विशेषक गवय पद वाच्यत्व प्रकारकम यज्ञानम जायते तदेव करणम. कळलं की नाही. त्या पुरुषाकडून जे वाक्य ऐकलं होतं वाक्य ऐकून जो वाक्यार्थ बोध त्याला झाला
तेच काय आहे जी करण. काय आहे करण. काय वाक्यार्थबोध झाला त्याला, त्या वाक्यार्थबोध इथं देतात. घो सदृश गवय पदवाच्य इति इत्याकारक वाक्यात लागली पंक्ती. काय ज्ञान झालं मग त्याला, गो सादृशावच्छिन्न विशेष. विशेष कोण, तो गवय, आणि त्याच्यावर धर्म कोण, गो सादृश्य. तर गो सादृश्य आणि अवच्छिन्न जो आहे तोच आहे इथं विशेष आहे की नाही. गो सादृश्यावच्छिन्न विशेष. पुन्हा कसा, गवय पद वाच्यत्व त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे गवय पद वाच्यत्व सुद्धा कुठं आहे, गवयाच्या. तर गवयाच्या ठिकाणी दोन धर्म झाले, गो सादृश्य एक आणि गवय पद वाच्यत्व. तर गो सादृश्यावच्छिन्न अर्थात गवय तो झाला विशेष, आणि तिथं प्रकार कोण, गवय पद वाच्यत्व प्रकारक ज्ञान त्याला उत्पन्न झालं त्या वाक्यापासून. हाच वाक्यार्थ बोध म्हणजेच काय आहे, उपमान अर्थात करण. ठीक आहे जी, पंक्ती पहा. इत्याकारक वाक्यात गो सादृश्यावच्छिन्न विशेषक गवय पद वाच्यत्व प्रकारकम यज ज्ञानम जायते. जे ज्ञान उत्पन्न होतं त्यालाच वाक्यार्थ ज्ञान असं म्हणतात. तदेव करणम, ते काय आहे, करण आहे. इति न्यायबोधिन्याम उपमान परिच्छेद. अशा रीतीने न्यायबोधिनीमध्ये उपमान परिच्छेद समाप्त झाला. ठीक आहे जी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम